शाळेच्या ऍडमिशनचं काय करायचं? मग आता काय आलोय की कुठल्या शाळेत घालूया? काही इंग्लिश मिडियमचा घालूया इंग्लिश मिडियमला नको, का? मराठी शाळेत घालूया. मराठी शाळेत नको, मी इंग्लिश मिडियमलाच घालणार. हो, नमस्कार हो. नमस्कार. नमस्कार नमस्कार. जय बसा. ते वर एक घर कुणाचं आहे हो? हो माझं घर बोला की. नारळाची झाडं वगैरे आहेत तिथं. हो हो माझं घर. बरं, काय लहान मुलं वगैरे आहेत का? सर, बसा. आहे, बसून बोला. 2-3 आहे. पुढचे राम राम. राम राम, राम राम, राम राम. काय पुढचे कसं काय केलं? आलतो आपलं असं काय चाललंय. बरं बरं बरं. ते मुलांच्या ऍडमिशनसाठी आलतो. आपली इंग्लिश मिडियमची स्कूल आहे. बरं बरं बरं. नंतर 2-3 मुलं आहेत तर झालं आपल्या शाळेत. होय होय आमच्या दोघांची चर्चा चालू होती आता इंग्लिश मिडियमला. ती म्हणते मराठी मिडियमला घालायचं, मी म्हणते इंग्लिश मिडियमला घालायचं. नाही, कसं आहे माहिती आहे का, आपल्याकडं फॅसिलिटी भरपूर आहे. बरं लहान मुलापासून 10वी 11वी 12वीपर्यंत आपल्याकडं आहे. बरं बरं बरं. तर तुमची लहान मुलं जर तुम्ही आता इंग्लिश मिडियमला जर घातली तर त्यांची प्रगती भरपूर होईल. लहानमध्ये जर शिकायला ॲक्टिव्ह असतात मुलं. बरं तर 50,000 रुपये एका मुलाला फी बसेल. एकाला 50,000 फी. तुमची 3 मुलं आहेत म्हटलं तर एक 45,000 आपण सगळं म्हणजे 1.5 लाखात सगळं बसू आपण. बरं आणि यायचं आहे असं खर्च 1-2 लाखापर्यंत जायचं. टोटल. बघा काय करताय. काय करायचं? 2 लाख रुपये द्यायचे, आपली काही परिस्थिती नाही. एवढं पैसे घालायची आपली परिस्थिती नाही. बाकी काय करायचं? बघा आता बघा काय करायचं. नाही नाही, मी मराठी शाळेला घालतो. अच्छा. मराठी शाळेला घालतो. बरं. तसं मराठी शाळा अजून जास्त वाढतेली पोरं ही. बरं आता मी एक प्रश्न विचारू का तुम्हाला? विचारायची. अहो, आधी ऐकून घ्या आमचं. बरं हे म्हणलं माझी परिस्थिती नाही, तुमची एक परिस्थिती आहे, तुम्ही इंग्लिश मिडियमला घालवता म्हणून सगळं करायचं. पण समजा आता हा नवीन प्रयोग आहे. मराठी शाळा आपल्या वडील आजोबा पण शिकत आलेत, बरोबर आहे. आपला त्यावर विश्वास आहे. हम्म. आणि त्यात तुम्ही आता जर इंग्लिश मिडियमला सर तुम्ही पाठवायला म्हणून तुमची, तर मराठी शाळा बंद पडते का नाही सांगा? आपण कसं आहे, पोरं जरा इंग्लिश मिडियमला घातल्यावर ऍक्टिव्ह होते यासाठी हे करायचं, दुसरं काय नाही. ऍक्टिव्ह म्हणजे काय, तुम्हाला मराठी शाळेत असं होत नाही कोण मला सांगा. कसं आहे आता पहिल्यासारखी मराठी शाळेत फॅसिलिटी राहील नाही काय काय नाही. बरं, शिक्षकाला अतिरिक्त काम असतं. शिक्षकाला शिकवण्यापेक्षा बाहेरचीच कामं शिक्षकांना जास्त लागायला लागली. आहेत, बरोबर हा? आहे, बरोबर आहे. आम्ही पण त्यांनी शिक्षणाला किती वेळ द्यायला त्या शिक्षकांना? अहो मला सांगा, लहान मुलाला शिकवायला किती वेळ लागतोय? अहो, तुमच्या मला सांगा, मी आता 8 तास काम करतोय आम्ही. हम्म. हा, 5 तास धरून चाला. जेवण सुट्टी, लग्न सुट्टी, मधली सुट्टी, छोटी मोठी सुट्टी, आता 5 वजा जर केल्या 5 5 तास शाळा असते, काम असते. हा. 5 तासाला आम्हाला 4 तास जरी काम असलं, 1 तास जरी आम्ही मुलांना शिकवलं हा. तरी मुलं हे इंग्लिश मिडियमच्या 100 पटीने पुढे जातात. बरं. आता शेवटी तुमची इच्छा आहे, तुमच्याकडे पैसा आहे, तुम्ही इंग्लिश मिडियम घालवताय, पण तुम्ही ऐका माझं. आपण मराठी शाळेलाच घालणार. आणि तुम्ही आमच्या शिक्षकावर विश्वास ठेवा. जर तुम्ही एक नंबर मराठी शाळा आहे ना. नाही जरा मला जरा एक प्रश्न विचारायचा आहे. जर तुम्ही ऐकून घ्या, तुम्ही शिक्षक होऊ नका, तुम्ही नाही, नाही. वकील होऊ नका. मी सांगतो तेवढं ऐका. सांगा कुठलं बोलू नका मध्ये. मी बोलतोय तर माझा विषय कट करताय, तुम्ही दोघंच मध्ये बोलताय. बरं सांगा गुरुजी, बोला गुरुजी. शेवटी तुम्ही आमचं गुरुवारी आहे, बोला. मराठी शाळेवर विश्वास ठेवा, 100% विश्वास ठेवा. एखादे मला सांगा, तुम्ही एखाद्या जनावर शिवाय देताय, माणसाला शिवाय देताय, मराठीतून शिवाय देताय, इंग्लिश मध्ये कोण शिवाय देते का? नाही. आता मी शिक्षक आहे, मला माहित आहे, पण मला बीच आणि कुत्रे ह्याच्यापेक्षा शिव इंग्लिश मध्ये माहित नाही. हो. बरोबर. आणि तुमची मुलं काय शिकणार आहेत? ज्यावेळेला तुम्ही झोपताय, तुम्हाला स्वप्न काय इंग्लिश मधनं पडणार आहे का? मराठीतूनच पडणार आहे ते. होय. तरी शेवटी विचार तुमचा आहे, तुम्ही बघा काय करणार आहे. पण तुमची मुलं येऊ द्या, त्यांच्या बरोबरीने न्यायची माझी व्यवस्था नाही. चालतंय. आणि बोला. आता इंग्लिश मीडियम मध्ये काय झालं माहिती का, पैशाचं खेळणं झाले फक्त, दुसरं काही नाहीये. त्यानं गाठली म्हणून त्यानं घालायचं, त्यानं इथं गाठली वे, मी सोलापुरात घालतो, मी कोल्हापुरात घालतो, हे असलाच उद्योग झालाय. पैशाच नुसतं पैशाला काम लावायचं. कसं आहे पोरगा बघा, आपला किती शिकतोय, काय शिकतोय हे बघायचं नाही. आपण इथं लक्ष देतोय, शिक्षकाला बोलू शकतोय मराठी शाळेत असल्यावर ना. बरोबर, 100% बोलू शकता. तसं घराच्या आहे ना, कोल्हापूरला सोलापूरला तुम्ही जाऊन बोलू शकताय. तुम्हाला आज चुकून येऊ देत नाही गेटच्या. बस, ठीक आहे. 2 मिनिट ऐकून घ्या. सर, आता तुमची शाळा कुठं आहे? 20 किलोमीटर अंतरावर, बरोबर. आता इथलं पालक शेतीचं काम करून रोज काय शाळेत येऊ शकतात का? आणि मराठी शाळा किती किलोमीटरवर आहे? 1 किलोमीटर सुटून नाही. खचून 500 मीटरवर शाळा आहे. हा. मग तिथं तुम्ही तुमच्या मुलाकडे समजा भांडण लागलं काय, पण लांब मुलांच्या अडचणी असते त्या. बरं.
या सगळ्या अडचणी तुम्ही लगेच तिथे जाऊन सोडवू शकताय. आणि यांच्या इंग्लिश मिडियम शाळेत तुम्ही जाऊ शकता का? 22-23 किलोमीटर जाणार आहे का तुम्ही काम चालणार सोडून? नाही जाणार. शक्य नाही. त्यामुळे बघा तुमच्या सोयीनुसार बघा तुम्हाला कसं करायचं आहे. काय करावं पाटील? अहो तुम्ही बोलते सर ही बरोबरच आहे. तुम्ही का नाही ही सोयीस्कर पडते. पोरं जवळ आहे ते आपल्याजवळ सगळेच का नाही व्यवस्थित आहे. बरं. बघा आलो पाहुणे 2 मिनिटं. चालतंय, आलो. या, या. चर्चा जाऊया. काय आहे? नाही ते बरोबर आहे. मी मराठी शाळेत घालणार बघा. तुम्हाला कुठे घालायचं? ऍडमिशन घ्यायला आलोच हो. मग झालं की मग काय मग काय करताय तुमच्या मुलांचं ऍडमिशनचं? बघू विचार करून सांगतो सर आता. बरं आणि तुम्हाला थोडं डिस्काउंट देतो आणि बर बघू विचार करून सांगतो. उद्या तुम्हाला सांगतो. आणि बाकी सगळ्या सोयी आहेत आणि तसं लगेच तुम्हाला निर्णय देणं पण बरोबर नाही. घरच्यांनी विचार घेतला पाहिजे. बरं, हा? विचार घ्या आणि मला सांगा. हो हो उद्या नक्की कळवतो तुम्हाला. ठीक आहे. पुढील भाग नंबर 2 मध्ये. नमस्कार, उद्या भेटू. उद्या भेटू.